नमस्कार, मी राजरत्न चोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. एक नजर स्पीड न्यूजवर. बाळासाहेब ठाकरेंशिवाय कुणीही ब्रँड नाही. कुणी स्वतःला ब्रँड समजत असेल तर त्यांचा बँड वाजणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे बंधूंवर निशाणा. 26 जुलैच्या पुरावेळी ठाकरे बंधू कुठे होते? तुमको देखा नहीं, पारखा नहीं, वोट देंगे नहीं, अशी मुंबईकरांची भावना. मंत्री आशिष शेलार यांचा ठाकरे बंधूंवर निशाणा. नाशिकमध्ये बंडखोरांना शांत करण्यासाठी गिरीश महाजन यांचे प्रयत्न. प्रत्येक उमेदवारांची घेणार व्यक्तिगत भेट. छत्रपती संभाजीनगरमध्ये इम्तियाज जलील गाडी हल्ला प्रकरणी 50 जणांवर गुन्हे दाखल. छत्रपती संभाजीनगरमध्ये बुधवारी प्रचारादरम्यान इम्तियाज जलील यांच्या गाडीवर झाला होता हल्ला. अंबरनाथ मधील काँग्रेसचे निलंबित नगरसेवक भाजपात प्रवेश करणार. भाजपाचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची माहिती. मी आमदार नाही पण 2 आमदारांचा बाप आहे. भाजपा नेते रावसाहेब दानवे यांचं प्रचारादरम्यान वक्तव्य. नाशिकमध्ये प्रचाराला गेलेल्या महिलांना पैसे न दिल्यानं वाद. अंबड पोलीस ठाण्याबाहेर 2 महिलांमध्ये हाणामारी. पुण्यातील काळेपडळ भागात शिंदेच्या शिवसेनेच्या उमेदवारावर दगडफेकीचा प्रकार. हल्लेखोरांना तात्काळ शोधून काढा. शिंदे सेनेचे शहराध्यक्ष नाना भानगरे यांची पोलिसांकडे तक्रार. ठाकरे बंधूंची युती कन्फ्युजन आणि करप्शनची आहे. ठाकरे बंधूंच्या युतीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टीका. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा आज ठाण्यात रोड शो. ठाण्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शाखांनाही भेटी देणार. नागपुरात आज तरी पोह्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत. भरत गणेशपुरे आणि स्पृहा जोशी फडणवीसांची मुलाखत घेणार. सत्तेत बसलेली माणसं फक्त मालकांचं ऐकतात. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा महायुती सोबतच नरेंद्र मोदी सरकारवर निशाणा. राज्य सरकारची आता नवी खेळी. मुख्य प्रतोद आणि प्रतोदासाठीही लागणार संख्याबळाची गरज. मुख्य प्रतोद आणि प्रतोद मंत्रिपदाच्या दर्जापासूनही दूर राहणार. अजित पवारांच्या आरोपांवर महेश लांडगे यांचं प्रत्युत्तर. अजित पवारच आका असल्याचा महेश लांडगे यांचा आरोप. तुर्तास येथे थांबूयात. पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.